हाय मित्रांनो, इंग्लंड वर्सेस भारत पहिला दिवस, पहिला टेस्ट मॅच. ह्याच्यामध्ये काय झालं काय इथे नाही तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो, तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. पहिला टॉस जिंकून इंग्लंडने बॉलिंग घेतली आणि भारताला बॅटिंग करायला लावले आहे. भारताकडून साई सुदर्शन याने पहिल्यांदा खेळत आहे. ह्यांना टेस्ट कॅप मिळाली आहे चेतेश्वर पुजाराकडून. आणि भारताकडून पहिली पार्टनरशिप 91 रनाची झाली आहे के एल राहुल आणि जयस्वालकडून. के एल राहुल याने 8 बाउंड्र्या मारल्या आणि त्या 2 कव्हर राशी खूप मस्त होत्या. मला तर असं वाटलं की आता के एल राहुल शतक मारते का. एकदम तो निवांत शिस्तात घाई गडबड काही न करता निवांत खेळत होता. पण बाय चान्स तो 42 रनावरती लवकर आहे ना आऊट झाला. त्यानंतर ना आला साई सुदर्शन. ह्याने पण चौथ्याच बॉलला आहे ना 0 रनावरती आऊट झाला. बॉल काही इतका काही खास नव्हता तरी पण तो आहे ना बॅड लक त्याचं पहिल्याच टेस्ट मॅचला आहे ना 0वरती आऊट झाला. आणि त्यानंतर ना आला भारताचा कॅप्टन यशस्वी जयस्वाल. आता तो भारताचा कॅप्टन शुभमन गिल आणि तो आल्यापासूनच आहे ना पहिल्याच रनावरती आऊट झाला असता. रनआउट होता होता तो आहे ना वाचला. रिस्कवरती तो आहे ना रन घेतला पण पण त्याचं नशीब तो आहे ना वाचला. त्यानंतर नाही तो काय केला आहे काय ते नाही तर काय विचारायचा संबंधच नाही. भावाने बॅटिंग लय खतरनाक केली. कॅप्टनशिपचा दबाव कायच नाही असं वाटलं. एकदम फ्रीली खेळा. 2दा रनआउट होता होता वाचला. पण आहे ना आज त्याच्या संग त्याचं नशीब आहे तर त्याला कोण लवकर आऊट करू शकत नाही भावाला. आणि तो प्रिन्स आहे आणि गिल आहे. एकदा प्रिन्सचं राज्य सुरू झालं की ऐकत नाही. प्रिन्स नुसतं बुक्का पाडते. आणि त्यांनी पण 100 बरोबर आहे ना 27 रना केल्या. नाबाद आहे. 8 बाउंड्र्या त्या 16 बाउंड्र्या आणि 1 सिक्स मारला आहे. 2 तर कव्हर मस्त हाणल्या. बॅटिंग एकदम निवांत केला. काय घाई गडबड नाही काय नाही. एकदम शिस्तात निवांतपैकी बॅटिंग केला. त्यामुळं आणि तो टेस्ट कॅप्टनमध्ये पहिल्याच कॅप्टनशिपच्यात आहे ना असे तो आहे ना एक रेकॉर्ड आहे ना केलेला आहे. पहिल्या टेस्टमध्ये आहे ना असं पहिल्याच मॅचला आहे ना शतक हाणणारे प्लेयर पहिल्यांदा विजय हजारे, सुनील गावस्कर, दिलीप, विराट कोहली, शुभमन गिल या महान लिस्टमध्ये आहे ना आता शुभमन गिलचं आहे ना नाव आलेलं आहे. त्यानंतर ना आणि शुभमन गिल याने आपल्या टेस्टमध्ये 2000 रना पूर्ण केले आहे. आणि तसंच आता यशस्वी जयस्वाल म्हणला ना इंग्लंड कधी पण येऊ दे एनी टाईम सुट्टी नाही. भाऊ बुक्का पाडते नुसतं कसं सुपला शॉट. मागच्या वर्षी इंग्लंड भारतामध्ये आलते तेव्हा पण आहे ना भावानं शतकवर शतक 50 ह्याच्याशिवाय आहे ना त्याचं काय चालतच नाही. शतक 50च नसतं. त्यानंतर ना ह्यो पण आहे ना यशस्वीनं आहे ना 16 बाउंड्र्या आणि 1 सिक्स मारलेला आहे. ह्यो पण बॅटिंग मस्त केला पण बॅड लक तो बॉल बॅटला तो काय बेन स्टोकन आहे ना काय बॉल केला. जरा बॉल आत पडला आणि टप्पा पडून आत गेला. दांड्या उडल्या. शुभमन गिलच्या सगळ्या दांड्या आहे ना बेन स्टोकने आहे ना उडवले आहे. बेन स्टोकने टोटल 2 विकेट घेतले आहे. आणि जयस्वालने पण आहे ना बॅटिंग मस्त केली. 16 बाउंड्री 1 सिक्स मारला आहे. त्यानंतर ना आला रिषभ पंत. ह्याने तर बेन स्टोकला आल्या दुसऱ्याच बॉलला पुढे येऊन आहे ना बेन स्टोकच्या डोक्यावर मारला सरळ. आणि रिषभ पंतने 102 बॉलला आहे ना 65 रना मारले आहेत. त्याच्यात 6 बाउंड्र्या 2 सिक्स मारले आहेत. आणि आजचा दिवस खूप असा मस्त गेला आहे. आणि रिषभ पंतने पण आहे ना 3000 रना पूर्ण केल्या. आणि भारताचा टोटल स्कोअर झालेला आहे 359 वर 3 विकेट. आणि बेन स्टोक यांनी आहे ना 2 विकेट घेतला आहे. आणि भारताने खूप अशी मस्त बॅटिंग केली आहे. आता उद्याच्या दिवशी काय होते काही ते ना का भारत 700-800 रना करू शकते का प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि शुभमन गिल किती रना मारते प्लीज कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि मला असं सपोर्ट करा. मी असेच रोज व्हिडिओ नवीन ते काय बनवत राहील. थँक्यू बाय.